उदाहरण संग्रह 13 प्रश्न पहिला. वन विभागाने खैराची 23,078 झाडे, बेहड्याची 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. जर वन विभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची किती झाडे लावली? चला तर बघूया वन विभागाने इतर प्रकारची किती झाडे लावली. आपल्याला वन विभागाने खैराची झाडे लावली आहेत 23,078 आणि बेड्याची झाडे लावली आहेत 19,476. त्यांनी सांगितलेले आहे जर वन विभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची किती झाडे लावली हे आपल्याला सांगायचं आहे. सर्वप्रथम आपण बघूया की वन विभागाने खैराची आणि बेहड्याची एकूण किती झाडे लावली. तर हे बघण्यासाठी अगोदर या दोन्ही झाडांची संख्येची आपण बेरीज करूया, जेणेकरून या दोन्हींची आपल्याला बेरीज मिळेल. तर बेरीज करूया. 8 आणि 6 या ठिकाणी झाली 14 झाली, 4 हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 7 झाली 15, 15शी 5 हातचा आला 1, 1 आणि 4 हे झाले 5, 9 आणि 3 हे झाले 12, 12शी 2 हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि हा 1 झाला 4. तर खैराची व बेहड्याची झाडे या ठिकाणी बघू शकता. खैराची व बेहड्याची झाडे आहेत 42,554 आणि वन विभागाने एकूण लावलेली झाडे किती आहे तर ती आहेत 50,000. म्हणून आपण त्या ठिकाणी खाली लिहूया की 50,000 ही झाडे आहे वन विभागाने लागवड केलेली एकूण झाडे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की वन विभागाने लागवड केलेली एकूण झाडे आहेत 50,000. त्यापैकी खैराची व बेहड्याची झाडे त्यांनी 42,554 लावलेली आहे आणि आता विचारलेले आहे की उर्वरित किती झाडे लावली. म्हणून आपण बघू शकतो की 50,000मधून जर आपण 42,554 ही खैराची व बेहड्याची झाडे वजा केली तर उरलेली झाडे असणारे आहे तर ती असणारे इतर प्रकारची झाडे. तर आपण या 50,000मधून 42,554 वजा करूया. बेचाळीस 554 ही आहेत खैराची प्लस बेहड्याची झाडे. चला तर वजाबाकी करूया. 0मधून 4 जात नाही, या ठिकाणी हातचा घ्यायचा आहे. या ठिकाणी कुठेच हातचा नाही आहे म्हणून आपण या ठिकाणी कुठेच हातचा घेण्यासाठी संख्या नाही म्हणून आपण या ठिकाणी 5कडून एक हातचा घेऊया. 5कडून हातचा घेतल्यानंतर या ठिकाणी राहिली 4. आता या ठिकाणी आपण थोडीशी शॉर्टकट पद्धत अंमलात आणूया. ती कशी तर याने या संख्येला हातचा दिला हे झाले 10, 10ने पुन्हा या संख्येला हातचा द्यायचा असतो म्हणून या ठिकाणी उरले 9. या ठिकाणी हातचा दिल्यानंतर इथे झाले 10, 10ने पुन्हा या संख्येला हातचा दिल्यानंतर या ठिकाणी उरतात 9. हातचा आल्यानंतर या ठिकाणी झाले 10, 10ने या संख्येला हातचा दिल्यानंतर या ठिकाणी झाले 9 आणि इकडे एक हातचा गेल्यानंतर या ठिकाणी झाले 10. तर अशा प्रकारे आपण याची शॉर्टकट मांडणी केली आहे. तर 10मधून 4 वजा गेले तर खाली उरलेत 6, 9मधून 5 वजा केल्यानंतर खाली उरलेत 4, 9मधून 5 वजा केल्यानंतर खाली उरतात 4, 9मधून 2 वजा केल्यानंतर खाली उरतात 7, त्यानंतर 4मधून 4 वजा केल्यानंतर खाली उरले 0. अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे 7,446. तर ही जी झाडे असणारे ही आहे इतर प्रकारची झाडे. चला तर बघूया पुढील प्रश्न. विद्यार्थी मित्र, प्रश्न दुसरा. एका शहराची लोकसंख्या 37,04,926 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या आहे 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 आहे व उरलेली मुले आहेत. तर त्या शहरातील मुलांची संख्या किती?
चला तर बघूया त्या शहरातील मुलांची संख्या किती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला पुरुषांची संख्या दिलेली आहे 11,24,069 आणि स्त्रियांची संख्या दिलेली आहे 10,96,478 आणि आपल्याला सांगितले आहे की त्या शहराची एकूण लोकसंख्या आहे 37,04,926. तर आपल्याला विचारलेलं आहे की त्या शहरात मुलांची संख्या किती. सर्वप्रथम आपण काय करूया, पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळते ती की 22,20,547 ही स्त्री पुरुषांची संख्या आहे. 22,20,547 ही स्त्री पुरुषांची स्त्री आणि पुरुषांची संख्या असल्यामुळे उर्वरित जी संख्या असणार आहे ती जी संख्या आहे तर ती संख्या शहरातील मुलांची संख्या असणार आहे. म्हणून आपण शहराच्या संख्येमधून जर स्त्री आणि पुरुषांची संख्या वजा केली तर आपल्याला जी संख्या मिळेल ती संख्या असेल त्या शहरातील मुलांची संख्या. चला तर आपण वजा करूया. शहराची एकूण लोकसंख्या सांगितलेली आपल्याला 37,04,926 ही आहे एकूण लोकसंख्या. तर या एकूण लोकसंख्येमधून स्त्री आणि पुरुषांची संख्या वजा करूया. या आहेत 22,20,547 ही आहे स्त्री आणि पुरुषांची संख्या. वजा करूया. 6 मधून 7 जात नाही, या ठिकाणी हातचा घेतला, या ठिकाणी राहिला 1, इथे झाले 16. 16 मधून 7 गेलेत तर खाली उरलेत 9. त्यानंतर 1 मधून 4 जात नाही, या ठिकाणी हातचा घ्या, या 8 आणि या एका हातचा दिल्यानंतर या ठिकाणी झाले 11. 11 मधून 4 गेलेत तर खाली उरतात 7. त्यानंतर 8 मधून 5 गेल्यानंतर खाली उरलेत 3. त्यानंतर 4 मधून 0 गेलेत तर खाली उरलेत 4. 0 मधून 2 जात नाही तर 7 कडून हातचा घ्या, या ठिकाणी राहिले 6. मग नंतर याला हातचा दिल्यानंतर इथे झाले 10. 10 मधून 2 गेलेत खाली उरलेत 8. त्यानंतर 6 मधून 2 वजा केल्यानंतर खाली उरले 4 आणि 3 मधून 2 वजा केल्यानंतर खाली उरले 1. अशा प्रकारे आपण बघू शकतो की त्या शहराची जी मुलांची संख्या आहे ती आहे 14,84,379. म्हणून या ठिकाणी आपण असे लिहूया की ही जी संख्या आहे ही आहे मुलांची संख्या. अशा प्रकारे आपण त्या शहराची मुलांची संख्या काढलेली आहे. चला तर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न 3. कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबींवर व 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले व शिल्लक निधी उपहारगृहासाठी राखून ठेवला. तर उपहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला? चला तर बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले आहे की कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे एकूण कामगार निधी आहे 25,40,600. त्यापैकी त्या व्यवस्थापनाने 12,27,865 रुपये वैद्यकीय बाबीवर खर्च केले कामगारांसाठी. तर 8,42,317 एवढे रुपये हे कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला. तर अशा पद्धतीने आपण याची खर्चाची नोंद एका ठिकाणी लिहून घेतली आहे. तर एकूण खर्च काढण्यासाठी हे आपल्याला वैद्यकीय बाबींचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च यांची जर बेरीज केली तर कारखान्याच्या व्यवस्थापनाने किती खर्च केला तो आपल्याला दिसेल. सर्वप्रथम आपण या सर्व खर्चांची बेरीज करूया. 5 आणि 7 या ठिकाणी झाले 12, 1, 6 आणि 1 7, 7 आणि 1 झाले 8, 8 आणि 3 झाले 11, या ठिकाणी 1 हातचा 1, 7 आणि 1 8, 8 आणि हे 2 झाले 10, 10 0 हातचा 1, 3 आणि हे 1 4, 4 आणि 4 झाले 8. त्यानंतर 8 आणि 2 झाले 10, 10 0 हातचा 1, तर 1 आणि 1 हे झाले 2. अशा प्रकारे आपण बघू शकतो की 20,80,182 हा एकूण खर्च आहे
त्यानंतर या एकूण खर्च जो मिळालेला आहे हा खर्च जर कामगार कल्याण निधीमधून वजा केला तर जो उर्वरित जी रक्कम राहणार आहे ती रक्कम उपहारगृहासाठी राखून ठेवलेला निधी असणार आहे। तर आपण या एकूण कामगार निधीमधून एकूण खर्च वजा करूया, त्यामुळे आपल्याला उपहारगृहासाठी राखून ठेवलेला निधी समजून येईल। तर अशा प्रकारे आपण याची मांडणी केली आणि त्यानंतर एकूण खर्च या प्रकारे मांडून घेतला। चला तर यांची वजाबाकी करूया। या ठिकाणी वजाबाकी होत नाही तर या ठिकाणी आपण हातचा घेऊया। या ठिकाणी राहिलेत 5, पुन्हा शॉर्टकट पद्धतीने इथे राहतात 9 आणि या ठिकाणी हातचा गेल्यानंतर या ठिकाणी होतात 10। तर 10 मधून 2 गेलेत, खाली उरलेत 8, 9 मधून 8 गेल्यानंतर खाली उरतो 1, 5 मधून 1 गेल्यानंतर खाली उरते 4, त्यानंतर पुन्हा 0 मधून 0 गेला, खाली उरले 0, 4 मधून 8 जात नाही ते या ठिकाणी हातचा घ्या, इथे आले 4 आणि या ठिकाणी झाले 14, 14 मधून 8 गेल्यानंतर इथे उरतात 6, 4 मधून 0 गेल्यानंतर खाली उरतात 4 आणि 2 मधून 2 गेल्यानंतर खाली उरतात 0। अशा प्रकारे जो राहिलेली रक्कम आहे ती 4,60,418 रुपये आहे आणि ही जी रक्कम आहे ही रक्कम उपहारगृहासाठी राखून ठेवलेला निधी आहे। म्हणून या ठिकाणी आपण लिहूया उपहारगृहासाठी राखून ठेवलेला निधी। अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो। चला तर बघूया पुढील प्रश्न। प्रश्न चौथा, क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकिटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली। 3 दिवसात एकूण 36,563 तिकिटे विकली गेली, तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली? चला तर बघूया तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकलीत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला एक क्रिकेटच्या सामन्याविषयी माहिती सांगितलेली आहे की पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे विक्री झाली, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकिटे विक्री झाली आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली, तर 3 दिवसात एकूण 36,563 तिकिटे विकली गेली। तर तिसऱ्या दिवशीची किती तिकिटे विकली हे आपल्याला विचारलेलं आहे। सर्वप्रथम आपण पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जी तिकीट विक्री झालेली आहेत तर त्यांची आपण बेरीज करूया। त्यावरून आपण जर एकूण तिकिटामधून यांची बेरीज वजा केली तर आपल्याला तिसऱ्या दिवशी विक्री केलेली तिकिटे मिळेल। सर्वप्रथम आपण या ठिकाणी यांची बेरीज करूया। 8 आणि 5 झाली 13, 13शी 3 हातचा आला 1, 5 आणि 1 झाली 6, 6 आणि 9 झाले 15शी 5 हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 8 झाले 12, 12शी 2 हातचा आला 1, 1 आणि 1 झाले 2। अशा प्रकारे 22,563 ही 2 दिवसाची विक्री आहे। 2 दिवसांची विक्री तिकिटे। आता आपल्याला तिसऱ्या दिवसाची काढायची आहेत, म्हणून आपल्याला एकूण तिकीट विक्रीची संख्या दिली आहे तर ती आहे 36,563। या ठिकाणी आपण लिहूया 36,563 ही आहे 3 दिवसांची विक्री तिकिटे। या 3 दिवसामधून जर आपण 2 दिवसांची जर तिकिटे विक्री वजा केली तर उरलेली जी तिकिटे राहील किंवा उरलेली जी संख्या राहील ती संख्या राहील तिसऱ्या दिवसांची विक्री केलेली तिकिटे। तर आपण या संख्येमधून 2 दिवसाची विक्री तिकिटे वजा करूया। वजा 22,563। तर ही जी आहे ही 2 दिवसांची विक्री
तिकिटे. चला तर वजाबाकी करूया. 3 मधून 3 गेल्यानंतर खाली उरतात 0. 6 मधून 6 गेल्यानंतर खाली उरतात 0. 5 मधून 5 वजा केल्यानंतर खाली उरतात 0. 6 मधून 2 वजा केल्यानंतर खाली उरतात 4 आणि 3 मधून 2 वजा केल्यानंतर खाली उरतात 1. तर अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी जी तिकीट विक्री संख्या झाली आहे ती आहे 14,000. म्हणून आपण या ठिकाणी पुढे लिहूया की तिसऱ्या दिवशीची ही जी संख्या आहे ही आहे तिसऱ्या दिवशीची विक्री तिकिटे. अशा प्रकारे आपला हा उदाहरण संग्रह या ठिकाणी संपला. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. चला तर बघूया पुढील अभ्यास पुढील उदाहरण संग्रहामध्ये.